राम ओझाजी, आपला मीडिया ब्रॉडकास्टिंग मध्ये स्वागतम. तुम्ही आमच्या स्टुडिओला इतका निवडणुकीच्या धामधुमीतून सुद्धा आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण 20 वर्षापासून मी पत्रकारितेत आपणास बघतोय. आपण युवा, तडफदार, विद्यार्थी संघटना, सर्व पद आणि भरपूर चळवळीतून भाजपामधून आपण आता शिवसेनेकडे आलात आणि आपल्याला शिवसेनेने अधिकृत उमेदवार घोषित करून आपणास वार्ड क्रमांक 9 साठी उमेदवारी दिली. सर, माझा प्रश्न असा होता, पूर्वीची नगरपालिका आणि आता महानगरपालिका, काही तुम्हाला फरक जाणवतो या राजकीय प्रवाहात असल्या? पूर्वी नगरपालिका होती आणि आज महानगरपालिका. महत्वाचा विषय काय आहे की नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो, कारभार करणारा माणूस जर त्याची नीतिमत्ता चांगली असेल, त्याच्यापाशी विजन असेल, तर नगरपालिका बी चांगली होती. आणि महानगरपालिकेचं जर कारभारी चांगला असेल, त्याची नीतिमत्ता चांगली असेल, महानगरपालिका बी चांगली. नगरपालिका आणि महानगरपालिकेचा विषय नाही, कारभारी कसा आहे, तो विजन काय आहे, तो जनतेसाठी खरंच काही करू इच्छितो का, त्यामुळं हा प्रश्न काही थोडा महत्वाचा वाटत नाही की हे बरं का ते बरं. बरं सर, आता जे महानगरपालिकेची घरपट्टी, पूर्वीचे घरपट्ट्या, त्याप्रमाणे आपल्या या महानगरपालिकेने सुविधा दिलेली नाही, तर आपण निवडून आल्यानंतर याच्यात काय परिवर्तन करणार आहात? आता महानगरपालिकेच्या ज्या घरपट्ट्या आहेत, नळपट्ट्या आहेत, त्या तर जशाला तशा राहतील, त्याच्यात तर काही कमी होणार नाही. पण ज्या गोष्टीसाठी आपण टॅक्स भरती जनता, त्या टॅक्सचा कसा सदुपयोग होऊन त्या परभणी शहरातल्या जनतेला कशा सुखसुविधा मिळतील, त्यांना पाणी रोज भेटलं पाहिजे, त्यांचा परिसर रोज स्वच्छ झाला पाहिजे, त्यांच्या समोरच्या ज्या नाल्या आहेत त्या निघाल्या पाहिजे, कचरा गाडी जी आहे, ज्याला आपण घंटा गाडी म्हणतो, त्या रोजच्या रोज आल्या पाहिजेत. हा सगळा विषय, त्यांचे जेवढे पैसे येतात त्याप्रमाणे त्यांना त्याचा मोबदलाही दिला पाहिजे. आपण त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. प्रभागामध्ये अनेक नाल्यांचे, रस्त्यांचे उकंडे, घंटागाडी नियमित येत नाही, घंटागाडीवाल्यांचे स्ट्राईक असतात, केवळ त्यांच्या वेतनापायी कर्मचारी स्ट्राईक करतात, संप करतात. तर आता तुम्ही लोक नवीन फळी आल्यानंतर तर शिवसेनेचे नगरसेवक म्हणून आपण याच्यात परिवर्तन करू शकता का? 100% परिवर्तन करू शकतो. कारण सगळ्यात पहिला तर घंटा गाडीसाठी जो टेंडर निघतो, त्याला जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर तिला एक एक्झाम्पल 1 कोटी रुपये लागतात, तर त्याचं 3 कोटीचं टेंडर काढण्यात येते. म्हणजे 1 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकतात. ऑलरेडी त्यांनी 2 रुपये खाल्ले, तरी ते 1 रुपयाचं बी काम तिथं करत नाहीत. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला असं करू की आमचं जे टेंडर राहील, आमची जी सगळी त्याची एक एस्टिमेट बनवल्या जाईल, तर ते आम्ही जनतेच्या समोर दाखवू की ह्या गोष्टी अशा अशा एवढ्या गाड्या लागणार, असं एवढे कर्मचारी लागणार, तर त्याला किती पैसे लागतात आम्ही जनतेतून मागू. बाहेर आम्ही महानगरपालिकेच्या बाहेर ते दाखवून की सांगा तुम्ही किती पैसे लागतात, आणि जेवढे पैसे लागतील तेवढेच पैसे आम्ही तिथं बोलू. तिथला कारभार असा झालाय, आवो चोरो बांधो भाला, आधा तुम्हाला आधा आम्हाला, म्हणून त्या सुखसुविधा कोणाला भेटत नाही जनतेला. महानगरपालिकेने पाणी योजना म्हणून कोटी रुपयाची गुंतवणूक शासनाने महानगरपालिकेच्या स्वाधीन केली. त्याची यशस्वी पाईपलाईन सुद्धा शहरामध्ये आली, पण 3-3 दिवस 2-2 दिवस पाणी येत नाही, हे तुम्हाला पण माहीत आहे. तर याच्यात काही होईल का परिवर्तन? नक्कीच होईल. ज्याला नगरसेवक म्हणून परभणी शहरातली जनता पाठवत आहे, त्या नगरसेवकाला ही जाणीव ज्याला असेल की आपल्याला जनतेनं सेवक म्हणून पाठवलंय आणि आपण इथली जी सिस्टीम आहे या चुकीच्या पद्धतीनं चालली आहे, कर्मचाऱ्यांवर वचक नाही, अधिकाऱ्यांवर वचक नाही, काही कर्मचाऱ्यांच्या पगारी होत नाहीत, त्याच्यामुळे ती सिस्टीम व्यवस्थित राबवत नाहीत. तर त्यांना बी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार झाली, कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम नाही, तिथं चोर अधिकारी झालेत, तर त्या अधिकाऱ्यांना काम म्हणजे ते काम चोर झालेत, म्हणून ही सिस्टीम विस्कळीत आहे. जेव्हा आमच्यासारखा कार्यकर्ता महानगरपालिकेमध्ये जाईल, त्यावेळेस त्या चोराला कसं नीट करायची ती जबाबदारी आमची आहे. सर, आतापर्यंत जे नगरसेवक महानगरपालिकामध्ये निवडून गेले, तर हे लोक गांभीर्यानं या समस्या
सोडवत नाहीत असं आमच्या पत्रकारितेच्या निदर्शनात आलेलं आहे. हे तुम्हाला पण जाणीव आहे. पण आता जी नवीन फळी युवकांना संधी दिली तर याच्यात नक्की महानगरपालिकामध्ये वचक बसेल का? 100% बसत. परभणीच्या जनतेने, प्रत्येक प्रभागातल्या मतदारानं जो कार्यकर्ता जनतेसाठी काम कराल, ज्याला महानगरपालिकेमध्ये फक्त मला नगरसेवक झालोय मान मिळवण्यासाठी जाणार नाही किंवा जो पैसे खाण्यासाठी जाणार नाही, ज्याला असं वाटतं की मी ह्या शहराचं देणं लागतो, समाजाचं देणं लागतो, हे माझं परम कर्तव्य आहे, अशी ज्याच्या मनामध्ये भावना असेल तो याच्यामध्ये नक्कीच परिवर्तन करेल. यामध्ये काही दुमत नाही. शिवसेना ही सत्तेत आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री पूर्वी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एक मराठीत म्हण आहे, त्या पंक्तीत बसावं ज्या पंक्तीत वाडेकरी आपला असावा. तुम्ही सत्तेत आहात आणि हा आत्तापर्यंतची रडखडत चाललेली महानगरपालिका याला तुम्ही नवीन फंड वगैरे आणून प्रभागाचा विकास करण्याचा आपला संकल्प आहे का? 100% ह्या संकल्पासाठीच आम्ही तिथं जातोय. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यापाशी नगरविकास महत्वाचं हे खातं त्यांच्यापाशी आहे. ज्यावेळेस त्यांच्या विचारांचे शिवसैनिक त्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून जातील तर ते नगरसेवक आपल्या नेत्यापाशी, ह्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री त्यांच्यापाशी आम्ही समस्या मांडू की आमच्या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचं अपुरं आहेत कर्मचारी, तर ते कसे आम्हाला कर्मचारी वाढवता येतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर ह्या शहरामध्ये जी महानगरपालिकेचे काही वास्तू आहेत त्या वास्तू आज काय म्हणतो त्याला पडीत झाल्या आहेत किंवा त्या व्यवस्थित डेव्हलप नाहीत, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही एकनाथजी शिंदे साहेबापाशी मांडू. त्याचा एक ब्लू प्रिंट तयार करू परभणी शहराचा आम्ही आणि साहेबापाशी प्रेझेंट करू. आणि शिंदे साहेब हा व्यक्ती जो आहे तो ह्या महाराष्ट्रानं कधीही त्याच्या पहिला पाहिलं नाही आणि भविष्यातही तसा माणूस होणार नाही. तो दानशूर माणूस आहे आणि तिथला हे माहीत आहे शिंदे साहेबांना की मी जनतेचा आणि सरकारचा दुवा आहे. तर ते नक्कीच शिवसैनिकांच्या चांगल्या कामाला ॲप्रिशिएट करतील आणि भरभरून निधी देतील. त्या निधीतून आम्ही परभणी शहराला एक नवीन विकासात्मक धोरण राबवू परभणी शहरात आणि कायापालट करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाकडनं किती उमेदवार उभे राहिले ते एकूण वाढतो? जवळपास 35 उमेदवार आमचे उभे आहेत परभणी शहरात आणि काही ठिकाणी 35 ह्याच्यासाठी आम्ही तर 65ही केले असते उभे, पण आम्हाला भारतीय जनता पक्षानं शेवटची तारीख 30 तारीख होती फॉर्म भरण्याची. त्यांनी आदल्या रात्री आमच्याशी युती केली आणि सकाळी त्यांनी आमचा केसानं गळा कापला. पावणे 11 मला माहीत झालं की त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मधल्या 4 उमेदवाराला EB फॉर्म दिला आहे म्हणून आणि ह्याची सूचना मला माहिती झाली आणि मी हे आमचे जिल्हा प्रमुख लाडके कर्तृत्ववान आनंदरावजी भरोसे साहेबांना याची कल्पना मी त्यांना दिली. तर त्यावेळेस मग त्यांना माहीत झालं आणि वरून आम्हाला आदेश होते शिंदे साहेबांचे, संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेबांचे, उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांची की काही करून आपल्याला युती करायची आहे जेणेकरून परभणी महानगरपालिकेवर विकासात्मक धोरणाचा भगवा फडकवायचा आहे आपल्याला. तर आमच्या मनात तर काही काळं नव्हतं म्हणून आम्हाला 35 EB फॉर्म आले आणि तेच भारतीय जनता पक्षापाशी 50+ EB फॉर्म होते. तर याचा प्रभाव कुठेतरी निवडणुकीवर होणार नाही युती न झाल्यामुळे? हा जो प्रश्न तुम्ही विचारताय ह्याचं उत्तर नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या इथल्या नेत्यांना परभणीची जनता सुज्ञ आहे. ह्या सुज्ञ जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष भले विचारधारेनं खूप चांगला आहे, महाराष्ट्र राज्याचं त्यांचं नेतृत्व खूप चांगलं आणि स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण शहरातले काही नेते आहेत की ज्यांना परभणी शहराचा विकास घडवून आणायचा नाहीये, तर ते त्या नेत्यांना नाकारतील भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या आमच्या कर्तृत्ववान ज्याच्यापाशी विकासात्मक धोरण आहे अशा आनंदरावजी भरोसे साहेबांना जास्तीत जास्त नगरसेवक परभणी शहरातून परभणीची जनता निवडून देईल. बरेचसे सिनियर ज्यांचे 2-2, 3-3 टर्म झालेत असे दिग्गज उमेदवार वार्ड क्रमांक 9 मध्ये उभे आहेत,
पण त्या वार्डामध्ये काही उन्नती, काही विकास दिसतच नाही. काय म्हणणं आहे याच्यावर आपलं? काय की ते दोनदा तीनदा नगरसेवक झाले. आता ते ज्यावेळेस झाले, कधी कधी काय होतंय की हा आपल्या पक्षाचा आहे, त्याने काम नाही केलं तरी त्या पक्षाच्या विचारधारेमुळे लोक त्या पक्षाच्या विचारधारेमुळे मतदान करतात, म्हणून ते झाले. कधी कधी आपल्या जातीचा आहे म्हणून अशा पद्धतीने बी कधी झालंय, म्हणून ते झाले. पण कर्तृत्वामुळं दोनदा तीनदा आलेत असं मला तरी वाटत नाही की कोणी कर्तृत्वामुळं आलाय. कधी जातीमुळं, कधी पैशामुळं, तर कधी पक्षाचं समीकरण, डिवायडेशन, मग कधी पैसा लत्ता, दादागिरी, अमुक तमुक अशा सगळ्या गोष्टीमुळे ते आले. पण आता तुम्ही इतकं निवडणुकीमध्ये, प्रवाहामध्ये, आज निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलात, तर आपणास काय वाटतंय, जनता ही जागृत झाली का? नक्कीच जागरूक झाली आहे परभणी शहरातली जनता. आणि ती जर आज जागरूक झाली नसेल तर ही शेवटची संधी आहे परभणीकरांना. ह्याच्यानंतर कार्यकर्ता, विकासाच्या विचाराचा कार्यकर्ता संपलेला असेल, जर ह्या वेळेस त्या तशा कार्यकर्त्याला ह्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन घेतला, तर सभागृहात पाठवला नाही, तर पुढच्या टायमापर्यंत कार्यकर्ता ही जात संपेल, विकासाचा विचार संपेल. मग पुढं चालून फक्त दोनच गोष्टी राहतील, एक दादागिरी आणि दुसरा पैसा. आता या निवडणुकीच्या प्रवाहात आपण प्रभाग क्रमांक 9 पिंजून काढला, डोर टू डोर तुम्ही गेला, तर तुम्हाला लोकांनी, मतदारांनी विकासाबद्दल समस्या मांडल्याच असतील ना? 100% लोकांनी आमच्या समोर प्रभागातल्या समस्या मांडल्या. आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक उद्यान आहे, तो मागच्या 23-24 वर्षापासून बंद पडला आहे. नाना नानी नाही, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, अच्छा, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला, तो आमच्या प्रभागात येतो. तो 25 वर्षापासून बंद पडला आहे. त्याच्यावर 5-50दा निधी आलाय. आता तो निधी आला गेला कुठं ते देवाला आणि त्या काम करणाऱ्या व्यक्तीला माहिती. तर आता तुम्ही उमेदवार म्हणून जेव्हा मतदारापर्यंत जातात, त्याच्यात पुरुष आणि महिला, तर त्यांनी जे समस्या सांगितल्या, त्या समस्याचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहात का? नक्कीच त्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही जातोय तिथं. आम्ही काही तिथं आमचा मान सन्मान वाढावा किंवा तिथून आमचं उदरनिर्वाहाचं काहीतरी साधन साधण्यासाठी तिथं जात नाहीत. कारण परमेश्वराने मला ऑलरेडी खूप काही दिलेलं आहे. मला मान सन्मान त्या नगरसेवक पदापेक्षाही काही पटीनं दिलेलं आहे. आणि राहिला उदरनिर्वाहाच्या साधनाला रुपये लागते, तर 5 रुपये भेटतात मला, तर मी तिथं काही जाऊन 2 पैसे घेणार नाही. माझी जी जबाबदारी आहे, माझ्याकडून ज्या अपेक्षा जनतेला आहे, त्या अपेक्षा आणि त्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी त्या महानगरपालिकेत जातोय. सरजी, नगरसेवकाची व्याख्या काय आहे? नगरसेवकाची व्याख्या प्रामुख्यानं तर तो काय असते की आपण ज्या घरात जन्मलो, आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या घराला स्वच्छ सुंदर ठेवणे. म्हणजे जसं की आपला जे प्रभाग आहे तिथल्या रोड आहेत, त्याला रोज झाडू झाला पाहिजे, ज्या नाल्या आहेत त्या साफ झाल्या पाहिजे, जे लाईट आहेत पतदिवे लावलेले ते चालू राहिले पाहिजे. त्यानंतर तो झाला तिथला भाग. पण त्याच्यानंतर शहराची जबाबदारी त्या नगरसेवकाच असते, कारण 65 नगरसेवक त्या सभागृहात असतात आणि 65 नगरसेवक मिळून ह्या शहराची दशा आणि दिशा ठरवत असतात की ह्याला कोण्या दिशेनं न्यायचं किंवा त्याची दुर्दशा करायची आहे का दिशा द्यायची आहे शहराला विकासाची. ट्रॅफिकच्या समस्या आहेत, हातगाड्यांच्या समस्या आहेत, ऑटोच्या समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्यांपासून सुटकारा. आणि ऑटो ही त्याच रोडला राहतील ज्या रोडला समस्या निर्माण करतात, त्यांना कोणतीच जागा द्यायची गरज नाही. हातगाड्यांवाल्यांना बी तिथंच ठेवायचंय, पण ते शिस्तीत कसे राहतील, समन्वय साधायचा आहे. अशा सगळ्या प्रकारचं जे काम करू शकते, ज्याच्यापाशी व्यापक सर्वांगीण विकासाचं धोरण ज्याला माहित आहे, तो नगरसेवक. विकास संकल्पना. सर, माझा छोटासा एक प्रश्न आहे की महानगरपालिका झाल्यापासून ही दुसरी का तिसरी निवडणूक आहे ना? दुसरी निवडणूक आहे. सॉरी, तिसरी. 12ला पहिली झाली, 17ला दुसरी, ही तिसरी झाली. तर पूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला, अजून तोच प्रश्न मी थोडंसं वेगळं करून आपणास विचारतो. या घरपट्टी, नळपट्टी, पाण्याची समस्या,
तुम्ही प्रचाराच्या दरम्यान गेलात तर जनतेने, तुमच्या मतदारांनी हे दुःख व्यक्त केलं असेल ना का बुवा आम्ही इतकी घरपट्टी भरतो, इतकं काही करतो, पण या महानगरपालिकेने आम्हाला काहीच सुविधा दिली नाही. अशा बऱ्याचशा समस्या तुमच्या समोर मतदारांनी मांडल्या, तर आपण त्याला काय उत्तर दिलंय? नक्कीच त्यांनी या सगळ्या समस्या मांडल्या, पण आता उत्तर देण्यासारखं काय की मागच्या वेळेस जे लोकांना तुम्ही जनतेने निवडून दिले, आता त्यांना विश्वासाने निवडून दिलं, पण ते त्या विश्वासाला पात्र राहिले नाही. तर त्या जनतेची चूक नाही, पण आता ती चूक पुन्हा त्यांनी करू नये. त्यांनी आता विकासात्मक धोरण राबवणाऱ्या, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्याला जाण आहे, ज्याला अभ्यास आहे, जो शासनाशी प्रशासनाशी झगडून या समस्या सोडवू शकतो, अशा कार्यकर्त्याच्या त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला पाहिजे, असं मी जनतेला आवाहन करेन. सर, शिवसेना पक्षाकडनं आपल्या वार्ड क्रमांक 9 मध्ये आपले 4 उमेदवार आहेत, त्यांचा थोडासा अल्प परिचय आमच्या. अ गट ओबीसी पुरुषासाठी आहे, तर तिथं मनोज सवारकर काका त्याच्यातून उभे आहेत. अ गट हा ओपन महिलेसाठी आहे, त्याच्यातून सौ आणि रामदेव माझी मिसेस उभी आहे. क गट ओपन महिलेसाठी आहे, त्याच्यामध्ये हरिवंदना शंकर नाईक नवरे या उभे आहेत. आणि ड गट जे आहे त्याच्यामध्ये परवीन चौधरी ओपन पुरुषातून ते उभे आहेत धनुष्यबाणाकडून. भाजपवाले म्हणतात लाडकी बहीणची संकल्पना आमची आहे. अजितदादा राष्ट्रवादी गट आपला पक्ष ते म्हणतात ती संकल्पना आमची आहे. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेजी म्हणतात ती संकल्पना आमची आहे. तर लाडकी बहीण ही ऍक्च्युली आहे कोण? आता हे जे भारतीय जनता पक्ष आहे किंवा ते राष्ट्रवादी पक्ष आहे अजितदादांचा, ह्याच्यावरून त्यांची बुद्धिमत्ताची मला कीव येते की ते म्हणतात की आमची संकल्पना आहे. अरे भल्या माणसा हो, तिथं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब होते आणि एका राज्याचा जो मुख्यमंत्री असतो, ज्या काही योजना होत असतात त्याच्या काळात त्याच्या संकल्पना असतात त्या मुख्यमंत्र्याच्या, तर ही खऱ्या अर्थानं ही संकल्पना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून साकार झाली आणि तीच आज खऱ्या अर्थानं 2024ची टर्निंग पॉइंट राहिली. ती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्ता जी आली बहुमतानं, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं मोठं बहुमत कोणाला भेटलं नाही, तर त्याचं फक्त एकमेव कारण होतं की लाडकी बहीण. कारण ह्या जगामध्ये एकच नातं असं आहे की ते नातं बैमान होत नाही. ते नातं म्हणजे मुलीचं बापासोबतचं आणि बहिणीचं भावासोबतचं. तर बहीण ही कधीच भावासोबत धोका करत नाही, ती जाण ठेवते भावानं केलेल्या कामाची. आणि भावानं 10 रुपये दिले तर तिला ती 1000 रुपयाचा आशीर्वाद देते आणि पुढे नेते. तर महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भरभरून आशीर्वाद दिला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि अजितदादालाही झाला. तर मूळ संकल्पना ही एकनाथजी शिंदे साहेबांची होती. कोणी कितीही काही बोललं तर त्या बहिणींना माहिती आहे की त्यांचा खरा लाडका भाऊ कोण आहे आणि त्यांच्यासाठी कोण राबू शकते. सर, आता तुम्ही या प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये अख्खा मतदार आपण पिंजून काढला, तर लाडक्या बहिणी तुम्हाला भेटल्या त्या मतदाराच्या शकलमध्ये, तर तुम्हाला त्यांच्याकडनं या योजनेबद्दल काय ऐकायला मिळालं? लाडक्या बहिणींना जेव्हा आम्ही मतदान रूपी आशीर्वाद मागायला गेलो त्यावेळेस त्या म्हणल्या की तुम्ही आमच्यापाशी आले काय आणि नाही आले काय, आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणालाच मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या भावाचे हात आम्ही बळकट करणार आणि शिंदे साहेबाला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होताना पाहू आणि परभणी शहराचा विकास त्यांच्याच हाताने घडेल अशी त्यांना 100% खात्री आहे. म्हणून त्या बहिणींनी आम्हाला निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आमच्या मोठ्या भावाच्या पाठीशी आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय. त्यामुळे आमच्या मनात तरी काही दुमत नाही की आमच्या बहिणी आमच्यासोबत, कारण ते नातं मी म्हणलं ना सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात इमानदार नातं कोणतं असेल तर तेच आहे, बहीण भावाचं आणि बाप लेकीचं. धन्यवाद सर, मीडिया ब्रॉडकास्टिंगमध्ये आमच्या स्टुडिओला तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि तुम्हाला भविष्यात निवडणुकीसाठी बेस्ट ऑफ लक.
थँक्यू, धन्यवाद.